नमस्कार मंडळी, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती। आणि मी खास तुमच्यासाठी आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब सुद्धा कराल आणि कमेंट तर नक्कीच कराल मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा, आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। तर आपण आपल्या कोंबड्या बाहेर सोडलेल्या आहोत। अर्धबंदिस्त पद्धतीने आपण या कोंबड्या सांभाळायचो, पण आता पूर्ण फ्री रेंजमध्ये सोडलेल्या आहेत मित्रांनो। टोटली आपले पक्षी दिवसभर बाहेर राहतात। कुत्र्याच्या भीतीने अगोदर आपण सोडत नव्हतो, पण आता एवढी काही भीती नाही, त्यासाठी टोटली बाहेर सोडतोय। तर आपल्याकडे जे छोटे पिलं होते मित्रांनो, तर ते पण खूप मोठे झालेले आहेत आणि सगळ्यात ब्रँडेड अशी ही आपल्याकडे पटडी झालेली आहे। खूप सुंदर पटडी आहे आणि तिचं हाईट आणि वेट एवढी सुंदर आहे ना मित्रांनो। पाय पण खूप सुंदर आहेत आणि मान तर एवढी सुंदर आहे आणि सोबतच ही कडकनाथची अशी आवाज करते मित्रांनो। सध्या अंडा घालायला तयार आहे मित्रांनो ही कोंबडी कडकनाथची, आणि ही पण मल्टी कलरचीच कोंबडी आहे पटडी सोबतचा हा कोंबडा। तर आताच एवढेशे कोंबडे आहेत मित्रांनो, तर हे क्रॉस करायला मोठ्या कोंबड्यांसोबत क्रॉस करायला हे करतात मित्रांनो। हे बघा, ही काळी कोंबडी सध्या करकर करत आहे आणि अंडा घालायला सज्ज झालेली आहे। आपल्या छोट्या पटड्या होत्या तर त्या आता अंडे घालायला तयार आहेत आणि ही पण छोटीच पटडी आहे, पण उंच पायामध्ये आहे, पण ती एक नंबर झालेली आहे मित्रांनो। आणि हा आपल्याकडे छोट्या कोंबड्यामध्ये होता। एकच आपण मल्टी कलरचा कोंबडा आणला होता, आपल्या पुण्याच्या सबस्क्रायबर मित्राला दिला आपण जेजुरीच्या इकडे, सासवडच्या इकडे। तर त्यांच्या कोंबड्यातून एकच हा पक्षी आपल्याकडे निघाला होता आणि त्याच्यातून एवढा सुंदर असा कोंबडा आपल्याकडे तयार झालेला आहे मित्रांनो। आणि आता मेन ब्रीडर म्हणून आपल्याकडे राहील तो, आणि ह्या महिन्याने 5 पिल्लं दिलेली आहेत आणि त्यामध्ये आजच एक पिल्लू मेलं मित्रांनो। ह्या कोंबडीनं मारलं। हिचे जे 6 पिल्ले आहेत मोठे, तर त्या कोंबडीकडे गेलं होतं ते चुकून, आणि हे बघा, हे जे पप्पाखाली दिसते पांढरं पिल्लू, तर ते पिल्लू मेले मित्रांनो, म्हणजे आज मेले, व्हिडिओ अगोदर काढलेला होता। कोंबडीनं मारलं त्याला आणि डोक्यामध्ये चोच घातली त्याच्या आणि ते पिल्लू मेलं मित्रांनो। आणि ही मैना आपली खूप मोठ्या साईजमध्ये आहे, कलर आणि हाईट वेट खूप सुंदर आहे तिचा, आणि ही तर खूप क्वालिटीच्या मित्रांनो। 30 ते 35 अंडी घालते ही कोंबडी। अंडी पण पिलं पण काढण्यासाठी खूप छान कोंबडी आहे आणि एवढी शांत समजदार कोंबडी आहे। माझ्याकडची एक नंबरची कोंबडी आहे। आणि या 2 कोंबड्या, जी मल्टी कलरची पांढरी आणि ही खनीची कोंबडी, तर ह्या 2 कोंबड्यांपासूनच मी जास्त उत्पादन घेत असतो, ही कोंबडी आणि पिलाची ती कोंबडी मित्रांनो। आणि बाकी आपल्याकडे कोंबडे पण आहेत, भरपूर सारे कोंबडे आहेत। जर कोणाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता। सध्या बारामती, इंदापूरच्या इकडचे एक आपले सबस्क्रायबर मित्र आहेत, तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल, रचना गोसंवर्धन केंद्र आहे त्यांचं, माजिद खान पठाण त्यांचं नाव आहे। त्यांनी पण आपल्याला ॲडव्हान्स देऊन ठेवलेला आहे मित्रांनो। त्यांना आपल्या घरचे 2 कोंबडे, एक मल्टी कलरचा आणि एक उंच पायाचा कोंबडा, आणि 2 मल्टी कलरच्या बाहेरून कोंबड्या, असे 4 पक्षी आणि आणखीन 2 पक्षी मल्टी कलरचे ते मागत आहेत मित्रांनो। तर हे पक्षी त्यांना देणार आहोत आपण। इंस्टाग्रामला पण तुम्ही बघितलं असेल, माजिद खान पठाण त्यांचं नाव आहे, बऱ्यापैकी चांगलं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना आपण पक्षी पाठवतोय मित्रांनो। आणि त्यांच्याकडून आपल्याला परत आणखीन खूप सारे ऑर्डर येतीलच। त्यांना कुठले पक्षी दिलेले आहेत मित्रांनो, त्यांचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे। आणि खूप सुंदर अशा 2 पटड्या आणलेल्या आहेत मित्रांनो, कोंबड्याच आहेत त्या, पण साईजला थोड्याशा लहान आहेत, पण कलर एवढा सुंदर आहे ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप युनिक कलरमध्ये आहे। एक कोंबडी तर एवढी आवडली मला द्यायला नको वाटत होतं त्यांना, पण म्हणलं की जाऊ दे, आपल्याला आणखीन कधीतरी मिळेल अशी। तर खूप सुंदर कोंबडी आहे आणि वरच्या केजमध्ये ठेवलेली आहे ती। 2 कोंबड्या आहेत, तर नवीन असल्यामुळे नाही काढल्या, पण उद्या मी काढेन त्यांना बाहेर आणि मग त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। खूप सुंदर कोंबड्या आहेत मित्रांनो। जर कुणाला मल्टी कलरच्या कोंबड्या हव्या असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता। अशामध्ये थोडंसं फ्री आहे, मी दुपारी मी फ्री असतो थोडासा, तर देईन मित्रांनो। आणि आपल्याकडे ब्रीडिंगसाठी कोंबडे आहेत, जर कोणाला हवे असतील, एक कोंबडा वगैरे हवा असेल ब्रीडिंगसाठी, तर तुम्ही नक्की घेऊ शकता। आपल्याकडे 7 ते 8 कोंबडे आहेत आणि आणखीन छोट्या खेपेमध्ये, म्हणजे ही जी पटडी दिसत आहे ह्यांच्यासोबतचे पण अजून काहीतरी 5-6 कोंबडे आहेत मित्रांनो। हे बघा, किती साईज खूप सुंदर आहे मित्रांनो। हिची हाईट आणि वेट एवढा सुंदर आहे ना, आणि मला तर खूप आवडते मित्रांनो। हिचा जो कलर पॅटर्न आहे ना, एवढा सुंदर आहे, खूप सुंदर। आता हिला पण आपल्याकडे ठेवायचं आहे, मेन ब्रीडर कोंबडी म्हणून ठेवायचं आहे मित्रांनो। अशा मोठ्या साईजमधल्याच कोंबड्या आपण ठेवत असतो आणि त्यांच्याकडून पिलं पण सुंदर मोठ्या साईजमध्ये कोंबडे आणि कोंबड्यासुद्धा निघत असतात मित्रांनो। तर खरंच मी आता फिरतोय तर खूप साऱ्या लहान कोंबड्या आहेत मित्रांनो, साईजला लहान, त्यांचं वेट लहान, हाईट पण नाही एवढी अशा। पण आपल्याकडे ना मित्रांनो
आपण खूपच 2 कोंबड्यांपासून खूप सुंदर अशी ब्रीड घरच्या घरी तयार केलेली आहे आणि अशी ब्रीड खरंच मिळणं कठीण आहे मित्रांनो. स्वतःची स्तुती करतोय, काही लोकांना वाटेल की हा स्वतःच्या बढाया मारतोय, फुशारकी मारतोय, पण तसं नाही मित्रांनो. खरंच मी तुम्हाला सांगतो की हा बघा हाईट किती सुंदर आहे या कोंबड्याची. आणि हाच कोंबडा आपण देतोय माजिद खान पठाण साहेबांना. मस्त आहेत. आणि ही कोंबडी मित्रांनो व्हाईटवाली, हिला कुत्र्याने पकडलं होतं आणि तिचा जो एक पंख आहे तो कुत्र्याने चावल्यामुळे कुत्र्याच्या तोंडातून एका काकाने सोडून आणली मित्रांनो आणि आपल्याला दिली. तर तिचा पंख थोडासा लुळा झालेला आहे, पण एकदम छान आहे ती पण कोंबडी आणि जिवंत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हवे असतील तर बाहेरून मल्टीकलरच्या कोंबड्या आणि माझ्या घरचे कोंबडे ब्रीडिंगसाठी तुम्हाला देऊ शकतो आणि तुमच्या घरीसुद्धा असेच पक्षी तयार होऊ शकतात. आहेत, नक्की घ्या, पैशाचं काहीतरी होईल. आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि